आमचा नंबर लागणार आहे पुढे. हे बघा हे वाढपी आहेत. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज निघालो आम्ही शिर्डीला. दरवर्षी आमची पालखी जाते दिवाळीत. ती जागा आम्ही बुक करायला आज निघालो आहे. तर आज आलो एक पहिला मंदिर आहे जिथून आमची पालखी निघते. साईबाबांचं मंदिर आहे इकडे. आमचे गुरुभाऊ आहेत, पूजा करतायत. मित्रांनो, आम्ही लोक पोचले आता मरोळला. इथे गाडीला झेंडा बांधायला घेत आहे. इकडे स्टिकर पण लावलाय, श्री साई सहारा. आणि आम्ही आता आहोत 8 जण. हे 8 जण झाले, 9 जण तयार झालेत. विजय वाडकर आहे, आप्पा आहे, आमचे अध्यक्ष शिंदे गुन्हे साहेब आहेत, नावाचे खजिनदार नावाचे गौरव आहे, राजू बोरकर, साईराम. साईराम. असे आम्ही 9 जण आता निघालोय. गाडीमध्ये सीट आहेत 8. तर बघूया कसं जमणार आहे. आता तुम्हाला डायरेक्ट ठाण्याला भेटतो. ठाण्याला आमचा पहिला स्पॉट आहे. मित्रांनो, आमचा पहिला हॉल्ट आहे ठाणा परबवाडी. हा समोर आहे, इथे हायवे. आणि बघा इथे हॉल्ट आहे. हा इथे साईबाबांचं मंदिर आहे. मला पहिला मंदिर दाखवतो. इकडे बघा हे साईबाबांचं मंदिर आहे इकडे. ओपनच आहे इकडे. ते काय आम्ही पालखीच्या टायमाला येतो तेव्हा काय पाऊस वगैरे नसतो, आम्हाला चालून जातं. इकडे जेवण वगैरे असतं. इकडे बोरिंग आहे, बोरिंगला पाणी असतं भांडी वगैरे धुवायला. आणि इकडे तिकडे मुलं काय दिवसाचा असतो त्यामुळे होऊन जातं. इकडे सर्व झोपून जातात पोरं. इकडे जागा होऊन जाते, काय ऊन वगैरे एवढं नसतं, सावळी असते इकडे. नाही का हे पूर्ण मिळतं इथे. आता पावसामुळे तुम्हाला असं दिसतं इकडे, नाही तर सर्व असतं व्यवस्थित. बघा जागा बघून विचारा ना कुठे स्टिकर लावायला जागा आहे काय. ही पूर्ण अशी जागा आहे इकडे. हे पूर्ण ओपन जागा आहे. तिकडे बाथरूम वगैरे आहे तिथे. असा हा आमचा पहिला स्पॉट आहे. मित्रांनो, आमचे आहेत 8-8 16 स्पॉट. तर ते तुम्हाला पूर्ण वगैरे दाखवणार, मधले मधले दाखवीन. कारण एवढे जर मी दाखवायला तुम्हाला गेलो तर व्हिडिओ माझा भरपूर मोठा होणार आहे. कारण आज आहे शनिवार आणि उद्या असे 2 दिवस आम्ही हॉल्ट करणार आहे. आज जेवढे होणार तेवढे आज करणार आहे आणि राहिलेले आहेत तेवढे उद्या करणार आहे. मित्रांनो, दुसरा हॉल्ट तुम्हाला दाखवला नाही. आता हा आहे आमचा तिसरा हॉल्ट. इथे हे मंदिर आहे, खोडियार माता मंदिर म्हणून. आणि बघा इच्छापूर्ती नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे इथे समोर. हे समोर मंदिर आहे. आणि आता आम्ही चाललो इथे नाश्ता करायला. नाश्ता घरातून आणलेला आहे आम्ही लोकांनी, तोच करणार आहे. इथे मंदिर आहे. हा हॉल्ट आम्ही लोकांनी आता बुक केला आहे. डोसे आणले, हे आमचे विजय साहेब यांनी आणले. नमस्कार. डोसे सर्वांना नाश्त्यासाठी. आम्ही फक्त खायला आलोय. हां, पहिल्या दिवशी दुपारचं आम्ही जेवण नाश्ता वगैरे मित्रांनो सर्व घरातूनच घेऊन येतो. चला घ्या घ्या घ्या, प्लेटीत घ्या. प्लेटी कुठे आहेत? प्लेटी कुठे आहेत? घ्या त्या प्लेटी घ्या. घे घ्या. ह्या काय प्लेटी घ्या, फटाफट घ्या, फटाफट घ्या. चटणी पालघरला गेलास कुठं? कमी कमी एवढी सपून जाईल. तिकडं स्टेशन मोरनं काय नाव चांगलंच आहे रे, माझ्या पण ध्यानात नाही ते. पालघर स्टेशन. शेजवान चटणी कोण घाल. चला मित्रांनो, नाश्ता करून घेऊया. आता वाजलेत 11:30 झाले. मला थांबायला मिळाला नाही, ट्रॅफिक वगैरे होती. त्यामुळे आता करतो नाश्ता, कारण जेवायला पण आम्हाला बहुतेक 2-3 वाजतील. हे काय आणि ट्रॅफिक भरपूर भेटते. भिवंडीच्या पुढे आम्हाला ट्रॅफिक वगैरे जास्त मिळणार नाही.
त्यानंतर आमचं रुटीन होईल फास्ट एकदम. थोडा वेळ करतो, थोडा वेळ करतो. एवढे आज किती होतात काय कल्पना नाही, बघूया ट्रॅफिक हा, करतो थोड्या वेळाने. कारण मुसळगावपर्यंत आम्हाला संध्याकाळपर्यंत जायचं आहे, तिथे आम्ही हॉल्ट करणार आहे रात्री. तर पुढे आम्ही दिसत नाही चला काय रोडची कंडिशन दाखव. बीजेपीची रोड मुंबई दिल्ली रोड. बंद केलंय मी. हो बंद आहे. कसं बंद करू. कसारा घाटाच्या थोडंसं पाठीमागे आहे आणि समोर ही शेड बघताय, ही आता घेणार आहे. आमचा हा 7वा हॉल्ट आहे, दुपारी आहे. आणि हा हायवे नाशिक हायवे बरोबर नाशिक हायवेला लागूनच आहे. आता बघूया, जेवायला पण थांबायचं आहे. नाश्ता पण काय उशिरा केला होता. जेवायला बघूया, घाट वगैरे चढून जाणार आहे. अजून काय भूक वगैरे लागलेली नाही, त्याच्यानंतर जेवायचं वगैरे बघणार आहे. बघूया आता 3 वाजेपर्यंत वगैरे थांबूया. गुरव साहेब हात दाखवत आहेत आणि हा समोर आपला हॉल्ट. मित्रांनो दुपारचे वाजले 3:15 आणि आता आम्ही थांबलोय जेवायला. सर्व जेवायला बसले. हे डोस्याचे काढायचे होते, ते खराब हे होते. सकाळी चहाला होती ना, चावर हो ना. इकडे आहे भरलेली कढी आहे, इकडे आहे बटाट्याची भाजी आहे. अरे डब्बा सरकार ही कसली भाजी? काय माहिती, ही पण काहीतरी बटाट्याची वगैरे आहे वाटतं काहीतरी. प्रत्येकाने वेगवेगळे भाजी, प्रत्येकाने डब्या मिरच्या. चमचा त्यातच ठेवा ना. काय घरीला. कारले बटाटे. त्याला आता जेवून वगैरे घेतो. आणि मित्रांनो हा हॉल्ट होता, बघा एवढा मोठा हॉल्ट आहे. आमच्यासाठी चांगला सोयीस्कर होता तो, ह्या वर्षी आम्हाला नाही मिळाला आहे.
आणि यांचा नियम आहे की एका वेळेला एकच पालखी लोक देतात, त्याच्यामुळे आम्हाला मिळाला नाही. आणि जी पालखी आहे ती फक्त 50 लोकांचीच आहे, त्यामुळे ते नाही बोलले आम्हाला. आता पुढे कुठे मिळेल, कसा मिळेल काय माहिती नाही, कारण इथे जवळपास कुठलाच हॉल नाही आहे. एक पुढे एक आहे बंद झालेलं हॉटेल आहे, म्हणजे असं खंडर वगैरे आहे. 1 वर्ष आम्ही 2 वर्ष काहीतरी साफ करून वापरलं होतं ते. तर यावर्षी पण तेच बघणार आहे, जर मिळालं व्यवस्थित असेल तर साफ करणार आणि ते वापरणार. असं पण काय आम्ही दिवाळीत असतो, सर्व सुख असतं, त्यामुळे आम्हाला चालून जातो. तर चला या जेवायला, घेतो जेवायला. मित्रांनो, संध्याकाळचे 7:20 झालेत आणि आजचा हा आमचा शेवटचा हॉल्ट आहे. जरा अंधार आहे, तुम्हाला जास्त दिसतंय काय माहिती नाही. भरपूर मोठा हॉल आहे, म्हणजे 2-4 पालख्या आरामात इथे राहू शकतात. भरपूर मोठा हॉल आहे, लाईट वगैरे नाही लावलेली इकडे. आणि हे पूर्ण मैदान आहे इथे पार्किंगसाठी. आणि तिकडे समोर गेट आहे, ते गाड्या वगैरे पार्किंगला आहे जागा. इकडे किचन आहे, इकडे समोर लाईट लागली, ती किचन आहे. सर्वांच्या पालख्यांचं किचनचं जेवण तर वरती होत नाही, काही लोकांना ॲडजस्ट करून घ्यावं लागतं. इकडे जागा आहे भरपूर, ते लोक ॲडजस्ट करून देतात. तर आजचा हा आमचा शेवटचा हॉल्ट आहे. उद्याला काहीतरी आहे 3-4 वगैरे. आता उद्या आपण सकाळी भेटूया. चला, शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजलेत 7:45 आणि आता समोर राहिलो होतो इथे. आणि ते बाहेर बघणार तर सर्व हॉटेल वगैरे आता बंद आहेत. इथे गेल्या वर्षी समोर आम्ही नाश्ता केला होता, तर काय माहिती नाही. हे लोक सकाळी फिरून आलेत बाहेर, सर्व चहा वगैरे बहुतेक बंद आहे. कारण इकडे समृद्धी हायवे झाल्यापासून इकडे गाड्या जरा कमी झाल्या आहेत, त्याच्यामुळे हे हॉटेलवाल्यांचे जरा वांदे झालेले आहेत. तर आम्ही काय ठेपले पण आणलेले आहेत. आता कुठेतरी चहा वगैरे बघतो आणि ठेपले खातो. आता निघतो. आता काहीतरी 4-5 हॉल्ट तेवढे राहिलेले आहेत, त्यानंतर शिर्डी दर्शन आहे आमचं. त्यानंतर निघणार मुंबईला. सर्व बसले आहेत गाडीमध्ये. झोपव ना तो डब्बा. चला, अरे पहिला तिघे जण कसा गाडी ठेवलेला, बसलेत. थैली बांधून झोपून ठेव. आम्ही इथे बसणार 4 जण. आणि ही आमची गाडी. मित्रांनो, चहासाठी थांबलोय. हे काल ठेपले आणले होते, ते ठेपले आहेत. ठेपले घेतले खायला. टमाटा सॉस आणि छोटीशी इथे टपरी आहे, त्यावर चहा घेतो आता. हा, टमाटा सॉस सॉस आहे, चटणी आहे. ठेपले मी आणले होते हो. हा ठेपले मागतो दरवर्षी. ठेपले हाच घेऊन येतो राजू बोरकर आमचा. किसन टमाटर केचप मी आणले. हा, आणि का टॉमॅटोची चटणी पण आणली आहे. ते 2 सेट आहेत, ते एका साईडला बसलेत. साईराम साईराम. हा, तो फक्त बाहेरचा आहे, भैया तो साईडला बसलाय, आमच्यापासून लांब बसलाय. त्याचा श्रावण चालू झालाय. मित्रांनो, आजचा एक असा हॉल्ट आहे आमचा, तो तुम्हाला आता दाखवतो. म्हणजे कशा पद्धतीमध्ये आमचे पदयात्री झोपतात वगैरे. हे ॲक्च्युली इथे राहतात. हे बघा, हे आई बाबा आहेत. हे आई बाबा आहेत, इकडे आमची सोय करतात. पालखी वगैरे आम्ही इकडे ठेवतो. इकडे आमचं जेवण वगैरे सर्व होतं. आता तुम्हाला हॉल दाखवतो कसा आहे तो. हां, आई त्या ते पण रात्रीचं आहे. ते ॲक्च्युली भक्त निवास केलेले आहेत, पण ते अजून काय खुललेले नाही. किती वर्ष आम्ही बघतोय की ओपन करतील ते, पण ते अजूनपर्यंत ओपन नाही केलेले आहेत. आणि हॉल्ट आहे इथे पाठीमागे आहे, हे बघा इकडे आहे बघा. हा असा हॉल्ट आहे. ॲक्च्युली पूर्वी कोंबडीचे खुराडं वगैरे काहीतरी होतं, ते आता बंद झालेलं आहे.
इकडे आम्हाला कुठेच हॉल्ट वगैरे मिळत नाही आणि रात्रीचा वेळ आहे, डोक्यावर छप्पर असलं बस झालं. फक्त हे आल्यावर आम्ही साफ करतोच एवढं. एवढी मेहनत घ्यावी लागते. लाईट वगैरे ते लोक आहेत, ते लोक देतात आम्हाला इकडे लाईटीची व्यवस्था करून. पूर्वी जेव्हा इकडे राहत होते ना, ह्या बघा हे समोर ह्याचा पडीक तिथे घर दिसतंय, त्यांचे राहत होते ते लोकांची सर्व लाईटी वगैरे आतमध्ये होत्या ह्यामध्ये, म्हणून आम्हाला काही त्रास नव्हता. आता येऊन सर्व आम्हाला साफसफाई करून वगैरे लाईट वगैरे कनेक्शन टाकून सर्व व्यवस्था करावी लागते. कारण आमच्याकडे आता इथे पर्यायच नाही, ह्या भागात हॉल्टच नाही ना जवळ कुठला, त्यामुळे ह्या अशा परिस्थितीत आम्हाला राहावं लागतं. मित्रांनो, शिर्डीमध्ये पोचलो आहे आम्ही. ही समोर आहे बिल्डिंग दर्शन रांगेची, पुढे आहे मंदिर. आज रविवार आहे, थोडीफार गर्दी दिसते. आम्हाला पण दर्शनाला किती वेळ जाईल काय माहिती नाही. आणि मंदिराच्या समोरच आम्हाला पार्किंग भेटले, ते बेसमेंटमध्ये टाकले खाली. आणि हे समोर आहे आता मंदिर. आता लाईन लावण्यासाठी आम्हाला इकडे सभा मंडप आहे नवीन बनवलेलं, तिकडे जाऊन आता लाईन लावणार आहे. आज संडे आहे, गर्दी आहे भरपूर. बघूया किती गर्दी असेल काय माहिती नाही, तिकडे गेल्यावरच बघणार आहे. हे बघा इथे ट्रॅफिक वगैरे दिसते बरीच. आणि हे समोर बघा मंदिर. आता मोबाईल आणि सर्व कॅमेरा लॉकरमध्ये ठेवतो आणि दर्शनाला जातो. त्याच्यानंतर भेटूया आपण पुन्हा एकदा. पालखीवाले आहेत ना पण बंद केलंय ना आता, काय म्हणतात बघूया, विचारूया ना भेटेल काय आम्हाला, विचार ना. मित्रांनो, दुपारचा 1:15 वाजला आहे. आताच आम्ही मुखदर्शन करून आलो बाहेर. लाईन लावायला गेलो होतो 12 वाजता. त्यांनी सांगितलं 3 वाजता तुम्हाला सोडणार, हॉलमध्ये बसवलं होतं. त्याच्यामुळे आम्ही परत मागे आलेलो आहे आणि मुखदर्शन घेतलं. आता निघतो आम्ही. आणि शिर्डी आता आज थोडी गर्दी आहे असं दिसतंय, बाहेर कोण दिसत नाही आहे, पण मंदिरामध्ये आतमध्ये आहे गर्दी. सर्व हॉल भरलेले होते, तसंच आम्हाला पण बसवलेलं होतं. बरीचशी लोक रिटर्न आली जेवढ्या आमच्या हॉलमध्ये होती ती, त्याच्याबरोबर आम्ही पण आलो. मी कालपासून हॉल बुकिंग करतो आहे आणि आता लवकर घरी पण जायचं आहे, त्याच्यामुळे जास्त काय आम्ही थांबलो नाही. आता खरेदी वगैरे आहे, प्रसादी पेरू वगैरे काय काय घ्यायचे ते लोक आता घेत आहेत सर्व. इकडे पण दर्शन केलं द्वारकामाईचं, गर्दी नाही मिळाली आम्हाला, ते पण आम्ही पटकन घेऊन आलो. या इकडे द्वारकामाई आणि बघणार तर प्रसादाची दुकानं सर्व. गुरव मोबाईल. साई प्रसादालयामध्ये आलो आहे आता. ते प्रसाद करणार आहे, समोर आहे श्री साई प्रसादालय. आणि सोलर बघा वरती, सर्व जेवणं या सोलरवर होतात. गर्दी असणार आहे आतमध्ये. पूर्ण आहे साई प्रसादालय. तुम्ही तिकीट काढून तुम्हाला स्पेशल जर जेवायचं असेल तर स्पेशल पण जाऊ शकता. 50 रुपये 30 रुपये काहीतरी लिहिलं आहे. लहान मुलांची 30 रुपये आणि मोठ्यांचे आहे 50 रुपये. आणि हॉलमध्ये बसायचं, तिकडे हॉल आहे. हां, कूपन भेटेल तर कूपन काढूया आणि जाऊया आपण जेवायला. गर्दी मित्रांनो कमी तर वाटते. हे बघा इथे काय आहे, साई प्रसादालय. एवढं लोक आहे. आमचा नंबर लागणार आहे पुढे. हे बघा हे वाढपी आहेत. चला बसून घेऊया पहिल्या जागेवर. इकडे मित्रांनो आम्ही लाईनीत बसलो आहे बघा सर्व. आणि प्रसादामध्ये चपाती आहे, शिरा आहे, 2 भाज्या आहेत आणि डाळ भात आहे आणि असा मंडप. मित्रांनो दुपारचे वाजले आता 2:30 आणि आम्ही आता निघालो आहे मुंबईला. लवकरच निघतो आहे आणि पुढे ट्रॅफिक वगैरे किती मिळेल काय माहिती नाही. जाणार आहे आता समृद्धीवरूनच. ट्रॅफिक भेटली तर भिवंडीपासूनच भेटेल. हे पार्किंगमध्ये गाडी आहे, समोरच भोजनालय आहे तिकडे. त्या पार्किंगमध्ये आलो आहे. तर बघूया किती वाजतात काय माहिती नाही आपल्याला मुंबईला जायला. मित्रांनो माझा व्हिडिओ पण आता मी इथेच संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.